गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तसेच इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माजी विद्यार्थी आणि इथे उपस्थित शाळेतले विद्यार्थी सर्वांचं पुनश्च या ठिकाणी स्वागत करतो. आमचा शाळेतला प्रवास हा सर्वच मित्रांचा एक 5 ते 6 वर्षांचा असावा, 5वी ते 10वीचा. तरी सुद्धा इतकी वर्ष झाल्यानंतर आम्हाला पुन्हा पुन्हा शाळेत यावंसं वाटतं. तर ज्या व्यक्तीची कर्मभूमी ही शाळा राहिली आहे, यांनी गेली 40 वर्ष इथे सेवा दिली आहे, त्यांना आज या ठिकाणून निरोप घेताना काय वाटत असेल याची कल्पना आपल्या सर्वांना येत असेल. या शाळेच्या भिंती या बोलक्या भिंती आहेत असं मला नेहमी वाटतं. कारण इथून आपण जाताना नेहमी कुठेतरी शिक्षकांचा आवाज येतो, मुलांचा खेळण्याचा आवाज येतो, ओरडण्याचा आवाज येतो. तर ह्या आम्ही मिस करतो, भविष्यामध्ये आता मॅडमही मिस करते. तर शाळेत असताना नेहमी आम्हाला शिक्षक सांगायचे धडे वाचा. आम्ही फार वाचले नाही, पण आयुष्याने असे काही धडे शिकवले, मग वाटलं माळी सर आणि यावलकर सर जे मारत होते ते बरोबर. तर आज इथे निरोप समारंभ होते. हा तसा भावनिक कार्यक्रम आहे, कारण आणि आनंदाचाही आहे. मॅडमचा आज निरोप समारंभ होते याचा आनंदही आहे, आणि भावनिक यासाठी आहे की पुन्हा मॅडम आम्हाला या शाळेमध्ये भेटणार नाही याचं थोडंसं या ठिकाणी दुःखही वाटतंय. मगाशी मित्रांच्या थोडीशी चर्चा चालू होती, मित्र आणि मैत्रिणीमध्ये, की साधारण किती वयाला रिटायरमेंट होती वगैरे. तर एका मुलीने हटकलं आणि म्हटलं की असं वय विचारू नये. तर वयाचं वावगं काय असतं हे मला माहिती नाही. आता सुधीर पाटलांनी एक कविता म्हटली, तर एक थोडंसं विशांत होतं, मग एक कविता म्हटली तर चालेल का मॅडम? तुमची परवानगी असेल तर म्हणतो की मला नेहमी पडणारा प्रश्न बायका आपलं खरं वय का सांगत नाही. पावडर, लिपस्टिक आणि फाउंडेशन यांनी तात्पुरती डागडुजी होते, पण खरं वय मात्र काही लपत नाही. मला एक कळत नाही, बायका आपलं खरं वय का सांगत. एक दिवशी मी बायकोलाच विचारलं, लग्नात तरी खरं वय सांगितलं होतंस का? तर तिने सांगितलं, माझ्या घरच्यांना विचारा. म्हणून मग थेट जाऊन सासऱ्यांनाच विचारलं. सासरे म्हणाले, मलाही हेच सांगितलं, माझ्या घरच्यांना विचार. माणसं काही खरं सांगायला तयार नाहीत, म्हणून मी थेट देवांनाच विचारलं. माणसं काही खरं सांगायला तयार नाहीत, म्हणून मी देवांनाच विचारलं. शंकरांना विचारलं, शंकर सांगितलं, या भानगडीत मी पडत नाही. मग जाऊन ब्रह्मांना विचारलं, ब्रह्मा म्हणाले, यातलं मला काही माहिती नाही. मग मी थेट जाऊन विष्णूंनाच विचारलं. विष्णू म्हणाले, माझी 28 युग सरली. विष्णू म्हणाले, माझी 28 युग सरली, तरी बायको म्हणते माझं 16वं सरलं नाही. तर त्याच्यामुळे आता मी फारसं कोणाचं वय विचारत नाही. म्हणून याच्या पुढे मी कोणाचं वय विचारत नाही. अशा प्रकारे माफी मागतो. म्हणजे ही कविता इथे लागू होत नव्हती, तरी पण एक थोडंसं विषांतर झालं. हा विनोदाचा भाग होता, परंतु वाईट ह्याच गोष्टीचं वाटतंय की भविष्यामध्ये आम्ही ज्या वेळेला ह्या शाळेमध्ये येऊ, त्यावेळेला आमचे माळी सर नसतील, उपासनी सर नसतील, यावलकर सर या ठिकाणी नसतील, भारती मॅडम नसतील, आमच्या म्हात्रे मॅडम ज्यांना तुम्ही राणे मॅडम म्हणतात त्या या ठिकाणी नसतील, आमच्या चौगुले मॅडम नसतील.
यापुढे ज्यावेळेला आम्ही शाळेत येऊ त्या ह्याच गोष्टीचं फार मोठं वाईट वाटते की ही लोक या ठिकाणी नसतील. तर यापुढे मॅडमला पुढच्या आयुष्यासाठी निरोगी आयुष्य लाभावं आणि चांगलं आयुष्य यापुढे मिळावं, सुखा समाधानाचं आयुष्य जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खरंच ते तसंच आहे हे त्यांच्या प्रत्येक अनुभवातून आपल्याला येत असतं. आणि बाईंच्या विषयी प्रत्येकाने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की बाईंचा स्वभाव खरंच मितभाषी आणि खूप प्रेमळ असा. आणि आपल्या अध्यक्ष मॅडम मगाशी पण मिळाल्या की त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप चांगलं आहेच आणि प्रत्येकाला मदत करण्याची ही एक त्यांच्यात हे आहे, वृत्ती आहे. आणि तशीच मी म्हणेन, माझी एक आठवण सांगते मी. माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालं होतं 1989. जस्ट मी 4थीतून 5वीमध्ये आली होती आणि 5वीमध्ये म्हणजे खूप हलाखीची परिस्थिती होती आमची. आणि मॅडमनी त्यावेळेस निबंधाच्या ज्या वह्या असतात, शाळेतल्या मुलांच्या निबंधाच्या वह्या असतात, त्या वह्यांची पानं, जी भरलेली पानं असतील ती कट करून आणि त्या वह्या बाइंडिंग करून मला ती मदत म्हणून मला त्यावेळेस बाईंनी केली होती. ते मी आयुष्यावर विसरणार नाही. आणि आल्यानंतर प्रचंड म्हणजे बऱ्याच गरजू होत्या, त्या गरजे दूर करण्याचा प्रयत्न केला खूपच. म्हणजे शाळेत शिकवण्यापेक्षा शाळेच्या गैरसोयी, पाणी नव्हतं, बोरिंग नव्हती, शाळेचे हे संडास बाथरूमचं नव्हतं, एवढ्या प्राथमिक सोयी नव्हत्या इथे अजिबात. त्या आम्हाला करायला लागल्या. केल्या आम्ही काही इमारती बांधल्या. परंतु त्याच्या पुढचं हे म्हणजे B.S. पाटील बाईंनी खूप म्हणजे काय म्हणतात त्याचा कळस गाठला अक्षरशः. की शाळेला नावारूपण आणलं, एवढी शाळा आदर्श बनवली, स्वतः आदर्श मुख्याध्यापक राहिल्या. तर साधं व्यक्तिमत्व मी जेव्हा शाळेत शिक्षक होतो तेव्हा त्या मॅडम आल्या, म्हणजे अगदी तरुण वयामध्ये. तर तेवढं असं वाटत नव्हतं की बा ही व्यक्ती अशी प्रचंड व्यक्तिमत्व असलेला अभ्यासू असेल असं वाटत नव्हतं. परंतु त्यांच्या प्रचंड परिश्रम त्यांनी घेतले. त्यांच्या घरचं वातावरण राजकीय आणि ते नेतृत्वाचं होतं. सासरे सुद्धा समाजसेवक, ग्रामसेवक होते, ग्रामसभेचे अध्यक्ष होते. तर अशीही पार्श्वभूमी असलेली पार्श्वभूमी त्यांनी पुढे नेली आणि शाळेला वेगळ्या उंचीवर नेलं. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता मुख्याध्यापक पद घेतल्यानंतर तो त्यांच्या त्या चेहऱ्यावर स्पष्ट आपल्याला जाणवतोय. मी त्यांना समोरनं बघितलेलं आहे की मुख्याध्यापक जो चार्ज आहे तो आपल्याला जसं वाटतं तसं साधा नाही. ती एक तारेवरची कसरत आहे की तुम्हाला ग्रामस्थांना सांभाळायचं आहे, पालकांना सांभाळायचं आहे, प्रशासकीय सर्व ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडायच्या आहेत. आणि जसं युग बदललं तसं आता हे जे ऑनलाईन काम आलेलं आहे त्याने तर अक्षरशः शिक्षकांना मेटाकुटीला आणलेलं आहे. पण अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी आत्मविश्वासपूर्वक आपलं जी कारकीर्द आहे ती पूर्ण केली. आज आम्ही जे एकत्र आलेलो आहोत ते आमच्या 1994-95च्या बॅचच्या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा तर देतोच, पण त्यांनी जे जे कार्य केलं, शिक्षक जेव्हा काम करत असतो तेव्हा तो शिकवत असतो असं त्याला वाटतं आणि विद्यार्थी घेतात, पण असं नाही. तर प्रत्येक शिक्षक, आमचे जेवढे जेवढे शिक्षक आहेत ते आमच्या हृदयामध्ये, आमच्या आठवणीत ते साठवले गेलेले आहेत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ते समोर येतात तेव्हा आम्हाला बालपण आठवतं. आम्हाला अतिशय सुंदर वाटतं की असे शिक्षक आम्हाला भेटले. आणि आता आपल्या ज्या बाई आहेत त्या आमच्या सगळ्या त्या शिक्षकांच्या स्टाफ मधल्या शेवटच्या म्हणून त्या आता रिटायरमेंट घेत आहेत. आणि 40 वर्ष सेवा करणं हा सुद्धा खाऊ नाही. एवढी संकट, कष्ट ह्याच्यातनं त्यांना पार पाडायला लागतं. आणि त्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ही जी सेवा आहे ती एका शाळेवरच त्यांनी पूर्ण केलेली आहे. आज माझी जी मुलगी आहे ती सुद्धा बाईंच्या हाताखालनच पुढं जात आहे. म्हणजे तर असे जे शिक्षक आहेत हे आमच्या आठवणीतले शिक्षक आणि आम्हाला प्रेरणा देणारे आणि खरोखर वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, आदर्श, जे जे चांगली चांगली मूल्य आहेत
ती सर्व जी आहेत ती आमच्या शिक्षकांकडे बघितल्यावर आम्हाला आपोआपच आमच्यामध्ये ती रुजू झालेली आहेत आणि त्यांचा हा जो वारसा आहे तो चालवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणारच आहोत. तर बाईंनी आता रिटायरमेंटचा जो हा सोहळा आहे तर ती दोन वेगवेगळ्या संमिश्र भावना येतात. एक आहे म्हणजे जे आपले लाडके विद्यार्थी आहेत त्यांना शिकवता शिकवता आता त्यांच्यापासून त्या हळूहळू दूर होणार आहेत. म्हणजे मशीन म्हणजे एखाद्या कंपनीत काम करतोय तर त्याचा संबंध मशीन. आणि आमचं सौभाग्य असं की आम्ही बाईंच्या रिटायरमेंटला तर आलो. बाईंचा क्लास म्हणा असला की आम्ही खुश व्हायचो, कारण पाटीलबाईंनी सांगितलं त्या खरंच साखरेसारखे आहेत. आम्ही खुश व्हायचो. पाटील गुरुजींना आम्ही घाबरायचो. म्हणजे मी सगळ्या शिक्षकांचा आदर म्हणून आवर्जून उच्चार करते. म्हात्रेबाई आल्या की त्यांचं हिस्ट्री आणि जिओग्राफी त्या इतक्या कौतुकाने शिकवायच्या की घरी जाऊन वाचायची गरज नसायची, एवढ्या त्या मुद्देसूर शिकवायच्या. कवगळेबाई यायच्या, त्या ही जीवनशास्त्र एवढ्या चांगल्या शिकवायच्या की जीवनशास्त्र मला कळलं पण रसायन अजूनही कळलं नाही. जे हाय फॅक्ट ते सांगते. माळी सर आले की अशी भीती वाटायची, अशी आले ना सर सॉरी हा, आम्हाला असं वाटायचं की शेर आले शेर. सर सॉरी. व्यासबाई आल्या की त्या सुद्धा कुलच होत्या. या सर्वांचा उच्चार संगीतचे पाटील सर, या सर्वांचा उच्चार का करते मी? शाळा आमची छोटी आहे पण आमच्या बॅच मधला आज एक विद्यार्थी नासामध्ये काम करतोय. हा प्राऊड फील या शाळेचा आहे. दुसरा विद्यार्थी SBI बँक गव्हर्नमेंटची बँक आहे, CEO आहे 2 नंबर रँकचा. म्हणजे कौतुक यासाठी की आपण म्हणतो लागले मराठी सौख्य आम्हास, मी म्हणेन लाभले आम्हास ऐसा गुरुवर्य असल्याचा. यांच्या हाताखालून ही सगळी स्टुडंट शिकून गेले. आता बाकीचे बॅचचे कोण काय झाले हे मला माहित नाही, पण असं हा आमचा बॅच पुढे पुढे नेणारे हे शिक्षक. सर गणित इंग्लिश शिकवायचे पण आम्हाला तेव्हा आमचा संबंध या शाळेशी 3 वर्ष. मराठी शाळेत आम्ही नवकारला शिकलो त्यामुळे इंग्लिश काय हा हे माहित नव्हतं. पण यावलकर सरांनी आणि घाबरणारे माळी सर यांनी आम्हाला चांगल्या प्रमाणे इंग्लिश शिकवणारे माळी सर आणि यावलकर सर. आणि आता सांगायचं राणेबाईंबद्दल, त्या खरंच गोड आहेत आणि खरंच आहेत. आता ही आमची बॅच अशी आहे की ज्या घरी आई असते ती शेवटची आई म्हणजे ही. आता आम्ही जरी शाळेत आलो तरी आम्हाला सांगावं लागेल 95 की 94च्या बॅचचे, कारण बाई होत्या तेव्हा आम्हाला सांगायला लागलं नाही की आम्ही ओळखायचे हे 95चे बॅचचे विद्यार्थी. आता स्पष्टवक्तेपणा आहे तेवढाच त्यांचा स्वभाव हळवा पण आहे. आणि नेतृत्व जे आहे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आणि दुसरं म्हणजे वक्तृत्व प्रचंड म्हणजे उत्तम आहे त्यांचं वक्तृत्व. कुठेही जातील तिथे म्हणजे नियोजनाची पण गरज नाही, पटकन इकडून तिकडून गोळा करून सहज अगदी बोलू शकतात. इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि पुढील भावी आयुष्यामध्ये पण त्या उत्तम वक्तृत्वाचा त्यांना उपयोग होणार आहे. आणि इथे जे आहे तर मी D.Ed कॉलेजला असताना म्हणजे मी सेकंड इयरला असताना मॅडम फर्स्ट इयरला होत्या आणि त्याच्यानंतर आमचं नातं पण आहे तसं. आणि इथे लागल्याच्या नंतर म्हणजे आमच्या नवऱ्यांना देखील काही गोष्टींचा पत्ता नव्हता. इतके आमचे जवळचे म्हणजे विषय असायचे की आता काय करायचं, म्हणजे टेन्शन असेल कुठलंही किंवा कुठलीही आनंदाची जरी बातमी असेल तरी पहिल्या मॅडम थोड्या वर्ष दुपारच्या शिफ्टला होत्या, मी सकाळच्या शिफ्टला होते. आणि त्यावेळेला मग मी सकाळची शिफ्ट संपली की मी थांबायची, म्हणजे काही मला सांगायचं असेल तर मी थांबायची. आणि मग मॅडम शाळा भरायच्या अगोदर 5-10 मिनिटं मी बोलायची, मला बोलायचं आहे ग थोडंसं.
आणि मग आमचं ते बोलणं वगैरे व्हायचं आणि नंतर तर मग आम्ही सोबतच असायचो, समजा त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आता मध्यंतरी आम्ही केरळच्या ट्रिपला गेलो होतो. आता माझ्या 2 मुली आहेत, तर म्हणजे त्या काय म्हणायच्या की भारती मावशी असेल तुझ्यासोबत तर आम्हाला काळजीच नाही काय. म्हणजे कसं सगळी जबाबदारी माझी म्हणजे मॅडम घेणाऱ्या होत्या आणि त्याच्यामुळे कुठेही जरी जायचं असेल, मध्ये गुजरातच्या ट्रिपला आम्ही गेलो होतो, तर चौगुले मॅडम नाहीयेत, बाकी पण आमच्या वाघमारे मॅडम, केसराणे, प्रीती तर विद्यार्थिनी पण आहे आणि तशी सहकारी पण आहे आमची. तर केरळच्या ट्रिपला पण आम्ही गेलो होतो आणि गुजरातच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा माझ्या पायाचे ऑपरेशन करून जेमतेम 4-5 महिने झाले असतील आणि यांचा आतमधल्या आतमध्ये असा विषय चालू होता जायचं वगैरे. पण मग मला कोणीच विचारत नाहीये. मग मी बोलले, म्हटलं मला तुम्ही नेणार नाही का ग? तर म्हणजे मला तसं स्वतःला हे वाटलं की मग त्या घाबरत होत्या की आता 4 ते 5 महिने जेमतेम ऑपरेशन होऊन झालेलं आहे आणि आता नेणार कसं, म्हणजे दुखला पाय किंवा आणखीन काय झालं तर शेवटी जबाबदारी आहे. पण मी स्टिक घेऊन गेले हातात अक्षरशः आणि त्यांनी एवढी काळजी घेतलेली होती आणि विशेष म्हणजे भारतीने मला इतकं सांभाळलेलं होतं त्यावेळेला की म्हणजे असं शब्दात नाही मी वर्णन करू शकत. म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी म्हणजे काळजी कशी घ्यावी ही त्या माझ्या मैत्रिणी. ही खूप मोठी सेवा आहे. साधारणपणे 35, 36, 37 वर्षापर्यंत सेवा केली जाते, पण 40चा आकडा त्यांनी पार केलेला आहे. यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. मला आठवतं एक 7-8 वर्षापूर्वीचे म्हणजे आपले संबंध कशी ठेवायची, नाती कशी जोडायची, याचं एक उत्तम उदाहरण भारती आहे. मला आठवतं अलिबाग मार्केटमध्ये माझी मिसेस पुढे चालत होती, भारती मागून येत होती. तिने ओळखलं भारतीने की माझी मिसेस आहे म्हणून आणि तिने असं केलं, शुकशुक करून लक्ष वेधलं आणि सांगितलं की अगं थांब. आणि तिथूनच एक बकुळीचा गजरा जो आहे तो गजरा विकत घेतला आणि तो तिला दिला. त्याच्यानंतर ही आल्यानंतर मला म्हणाले, अहो तुमच्या भारतीताई भेटल्या होत्या, असं केलं. त्या गजऱ्याला किंमत नाही, पण ते जे वागणं आहे ते निश्चितपणे अनमोल आहे असं मला वाटतं. आणि या त्यांच्या वागण्यामुळं त्यांना सगळं ऐश्वर्य मिळालेलं आहे. शिरीष कुमार पाटील यांच्यासारखे पती मिळालेले आहेत. खरं तर देव मला वाटतं चुकला. आम्हाला ते सर्व वर्गमित्रांना ती बहिणीसारखी वाटायची. मला जर भाऊ केलं असतं ना तर बरं झालं असतं, पण हे मयूर किंवा पाटील साहेब घाबरू नका, नाही केलं देवानी म्हणून आम्हाला म्हणजे वर्ग भगिनीच्या नात्यात आम्हाला बांधलं गेलं, नाहीतर मी परत प्रॉपर्टीत तुमच्या हक्कदार झालो असतो. आणि एकंदर या त्यांच्या स्वभावाचा त्यांना चांगलाच फायदा झालाय की देवानी त्यांना भरपूर ऐश्वर्य संपन्न केलेलं आहे. मी पैशाच्या अर्थाने ऐश्वर्य संपन्न असं नाही म्हणत. मयूर सारखा सुंदर मुलगा त्यांना दिलेला आहे, चांगली सुनबाई दिलेली आहे. मी चांगली सुनबाई म्हणतोय कारण मयूरच्या तोंडावर हास्य मला दिसतंय की निश्चितच ती चांगली असेल. आणि हे सर्व ऐश्वर्य संपन्न कुटुंब याच्या पुढे त्यांना या भारतीला आमच्या शांतता, प्रेम, त्यानंतर उत्तम आरोग्य लाभो. तिला भांडता मला वाटतं येतच नसावं आणि आमच्या भाऊजींकडे पाहिलं तर त्यांनाही भांडता येत नसावं असं वाटतंय. घरात काय भांडणं होत असतील मला आपल्याला कल्पना नाही, पण असंच हे हसतं खेळतं कुटुंब कायम राहावं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मॅडम एक मिनिट, आता जे माझे मित्र बोलत होते, वर्गमित्र डीएडचे महेश कवळे, हे मुरुडचे विस्तार अधिकारी आहेत सध्या आणि असे छान वर्गमित्र मिळाल्यामुळे कदाचित माझं पुढे व्यक्तिमत्व घडत गेलं. महेश, तू तुझ्या व्यस्त वेळापत्रकातून आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित भारती 10वी पर्यंत आमच्याच वर्गात होती. 10वी नंतर ती डीएडला गेली, आम्ही कॉलेजला गेलो. डीएड झाल्यानंतर तिला लगेच नोकरी लागली. तिला नोकरी लागल्यावर आम्हाला खूप अभिमान वाटायला लागला की माझी एक मैत्रीण सारळ हायस्कूलला शिक्षिका आहे, ह्याचा खूप अभिमान वाटायचा. नंतर थोड्या वर्षांनी सोशल मीडिया किंवा इतर काही कारणांमुळे आम्ही परत एकत्र आलो. गेट टुगेदर, आमच्या पिकनिक, यामुळे भारती आमच्या एकदम जवळ आली आणि भारतीचा खरा स्वभाव आम्हाला कळायला लागला. लहान असताना एवढं भारतीबद्दल एवढी डीप माहिती नव्हती. नंतर भारतीचा जो समंजसपणा, सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती, नंतर एकदम शांत स्वभाव, कधी कधी काही ज्या गोष्टी असतात त्या एकदम शांतपणे ती सॉल्व्ह करते. कुठलाही प्रॉब्लेम असू दे,
जर आपण भारतीला सांगितला तर ती त्याच्यावर काहीतरी पाटील यांचा मला लाभलेला सहवास म्हणजे 2-2.5 वर्षाचाच आहे. तसा मी त्यांना 25 वर्ष ओळखायचे, कारण ह्या शाळेच्या माजी मुख्यापिका ह्या माझ्या मैत्रीण होत्या आणि त्यांच्या सहवासात मी त्यांचं नाव नेहमी ऐकायचे आणि त्यांच्याशी बोलायचे. पण त्या जेव्हा प्रत्यक्ष मुख्यापक झाला त्यावेळी त्यांची आणि आमची चांगली मैत्री जमली. आम्ही एकत्र प्रवास ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये केलाय. प्रवास म्हणजे कसा केलाय की शैक्षणिक दृष्ट्या केलाय. जिथे जिथे आमची मुख्यापकांची कृतीसत्र असायची त्या कृतीसत्राला मी त्यांना विचारलं की याल का, आपण जाऊया का, की त्या लगेच तयार व्हायच्या. आणि ही कृतीसत्र लांब असायची, म्हणजे आम्ही ह्या 2 वर्षामध्ये दापोली, कराड किंवा जिथे जिथे पनवेल सारखी असतील ह्या ठिकाणी जिथे जिथे कृतीसत्र असेल. धन्यवाद सर्वांचे. 1994 कारण इथून निघताना रडण्याचं काही कारणच नाही. म्हणजे मी शाळेला मिस करेन हे खरं आहे, पण शाळेने जे माझ्यासाठी दिलंय ते वादातीत आहे, न विसरता येण्यासारखं आहे. आणि त्यामुळे शाळा म्हणजे माझं सर्वस्व आहे. या शाळेने मला काय दिलं तर मी इथे 17 नोव्हेंबर 1986 ला आले आणि इथली लायब्ररी इतकी सुसज्ज होती. अशोक पाटील लायब्ररी सांभाळायचे आणि आमचं शिक्षक ग्रंथालय त्यांच्याकडे होतं. मी जेव्हा ते अवघं वय 18 वर्ष 6 महिन्याचं, पण जेव्हा ते ग्रंथालय पाहिलं आणि शिक्षकांना पुस्तकं सहज हाताळायला मिळतात हे जेव्हा मला कळलं, आणि आम्ही तुफान वाचायचो. सीसी राणे मॅडम आहेत, चौगुले मॅडम, तुळपुळे मॅडम, हे सगळेजण प्रचंड हुशार मंडळी, बुद्धिमान मंडळी. आणि ती इतक्या वाचायच्या ह्या सगळ्या बायका की त्यांचं बघून बघून माझंही वाचन वाटतं. आम्ही पारायण केलेली आहेत पुस्तकांची. तुंबाडचं खोत जर तुम्ही हातात घेतलं तर 2 भागात आहे आणि ते 2 भागातले एवढे मोठे ग्रंथ मी घरी नेले की माझी आई म्हणायची अभ्यास ठेवते आणि हे वाचत बसले, कारण मी तेव्हा FY ला ऍडमिशन घेतलेलं होतं. मी या शाळेत आले तेव्हा फक्त माझं शिक्षण SSC DED होतं आणि पुढे मी या शाळेत MA आणि आमचं मुख्याध्यापकासाठी लागणारं DSM डिप्लोमा ऑफ स्कूल मॅनेजमेंट पर्यंत जी धडक मारली ती या शाळेच्या ग्रंथालयाच्या जोरावर. प्रचंड वाचन केलं सुरुवातीच्या काळात आणि त्या वाचनाचा मला शेवटपर्यंत चांगला उपयोग झाला. मग दलित साहित्य असो किंवा साहित्यशास्त्र असो, MAचं साहित्यशास्त्र म्हणजे भल्या भल्यांना मान तिथे टेकावी लागते असं आहे. सगळ्या पाश्चिमात्य ग्रंथकारांनी आणि वाङ्मयकारांनी मराठीच्या बाबतीत काय म्हटलंय ते आपल्याला तिथे लिहावं लागतं. इतकं कठीण आहे, पण ते पण मला शक्य झालं ते या शाळेच्या ग्रंथालयामुळे. त्यामुळे मी या शाळेचे ऋण कधीच विसरू शकणार नाही. या शाळेचे जे मुख्याध्यापक होते मी आले तेव्हा, साखळकर सर, प्रचंड करारी आणि प्रचंड काय म्हणू आपण तापट, रागीट, पण आम्हाला त्यांची आदरयुक्त भीती होती. काय तुम्ही बसून शिकवाल, तुम्ही बसून शिकवू शकणार नाही. पुढे आठवण आली, सगळ्यात पहिली तर मला आई वडिलांची आठवण आली, कारण त्यांनी माझ्यासाठी पाहिलेली सगळी स्वप्न सत्यात उतरली. 16व्या वर्षी शिक्षक होण्याची आस धरली. 16व्या वर्षी शिक्षक होण्याची आस धरली आणि 18व्या वर्षी DEDची पदविका हातातही आली. मुलाखतीचा तामझाम पार करून माझी सारळ शाळेत एंट्री झाली. सुसज्ज लायब्ररी, कडक मुख्याध्यापक, प्रेमळ सहकारी. सुसज्ज लायब्ररी, कडक मुख्याध्यापक, प्रेमळ सहकारी यांच्या नजरेत माझी जडणघडण होतच राहिली. शिरीष सारखी जिद्दी व्यक्ती आयुष्यात आली, कारण माझं शिक्षण त्यांच्यामुळे झालंय.
शिरीष सारखी जिद्दी व्यक्ती आयुष्यात आली आणि उच्च शिक्षणाला प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता स्वतःही शिकत होते. प्रत्येक परीक्षेतल्या उच्च यशाने माझे भावविश्व समृद्ध होत होते. मराठीच्या एमएने विचारांची व्यापकता वाढली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ओंजळीत 4 फुले टाकता आली. सद्विचारांची सद्गुणांची साथ धरली. मगाशी मी म्हटलं जी मला सासरकडून मिळाली. सद्विचारांची सद्गुणांची साथ धरली आणि मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारली. शाळा वजा केली तर आयुष्यातून गोळाबेरीज शून्य येईल. म्हणून हा देह आहे तोपर्यंत शाळा स्मरणात राहील. माझ्या या सगळ्या कारकिर्दीत मला प्रीती मॅडमनी प्रचंड मदत केलेली आहे. सगळं मागची 40 वर्ष. भूल न पाओगे तुम ना हम भूल पाएंगे. भूल न पाओगे तुम ना हम भूल पाएंगे. जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे. जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे. ना भूल पाओगे ना हम भूल पाएंगे. याद आएंगे वो सब याद आएंगे. जब हम छोटे थे ये दिल छोटा था. बने आपके जैसा ये दिल सोचा था. जब हम छोटे रेंज बदलतील की कसं काय? जो दिन है गुजारे साथ साथ वो याद आएंगे. जो दिन है गुजारे साथ साथ वो